नमस्कार मित्रांनो. नमस्कार मॅडम. बोधकथा ऐकायची? हो. बघा, आजच्या बोधकथेचं नाव आहे हत्ती आणि खार. खार म्हणजे आपण खातो तो नव्हे, खारुताई. खारुताई पाहिली तुम्ही सर्वांनी? कुठे राहते? झाडावर राहते. बरोबर आहे. तर ती छोटीशी खारुताई आणि हत्ती हे दोघे जण एका मोठ्या जंगलामध्ये राहत होते. बघा, नीट ऐका, तुम्हाला ही गोष्ट उद्याला सांगायची आहे, म्हणून आताच काळजीपूर्वक ऐका आणि हाताची घडी घाला. एकदा काय झालं, त्या मोठ्या जंगलामधून तो हत्ती जात होता आणि त्या जंगलामध्ये एका झाडावर खारुताई बसलेली होती. खारुताईचं इतकुसा जीव, पुन्हा तडतडाफाट, खालून वर वरून खाली, खालून वर वरून खाली, अशी ही खारुताई. मग ती घाईघाईने चपळाईनं खालून वर जायला गेली आणि झाडावरून धपकन खाली पडली. बघा, नीट आहे का, मी उद्याला विचारणार आहे. वीर पडल्यानंतर बिचारा खारुताईला हात लागलं आणि मग ती ओरडायला लागली. पडलेल्या जागी खारुताई ओरडायला लागली आणि मला वाचवा, मला खूप लागलं आणि मला कोणतरी उठवा रे, असं म्हणून ती खारुताई बिचारी छोटासा जीव ओरडायला लागला. आणि बघा, त्या रस्त्याखालून, तिथूनच त्या झाडाच्या खालून हत्ती चालला. मग ती हत्तीला आवाज येते, ए हत्ती दादा, मला उचलणार रे, मला खूप लागलं म्हणते. पण हत्ती काही तिला उचलत नाही. उलट हत्ती हसतो, मोठमोठ्यानं हत्ती हसतो आणि म्हणतो, हे तुझा इतकुसा जीव आणि मी एवढा मोठा हत्ती, इतका मोठा ताकददार हत्ती, मी किती ताकदवान आहे आणि मी तुला कशाला मदत करू? तुझ्यासारख्या छोट्या जीवाला मी मदत करणार नाही. तेजस, तुला नंतर गोष्ट सांगायची आहे, कारण माझं लक्ष आहे तू किती काळजीपूर्वक ऐकतोस. मग मी तुला काही मदत करणार नाही. मी एवढा मोठा हत्ती आणि तुझा इतकुसा जीव आणि तू किती छोटी आहेस माझ्यापेक्षा आणि मी छोट्या लोकांना काही मदत करत नसतो, असं म्हणून हत्ती तिथून हसत हसत गर्वाने तिथून निघून जातो. बिचारी खारुताई कशी बशी उठते, तिच्या पायाला जखम झालेली असते, तिला धड चालताही येत नसतं आणि मग हळूहळू कशी तरी झाडाच्या आडोशाला जाऊन बसते. आणि मग थोडे दिवस गेल्यानंतर खारुताई, तिला जी लागलेली जखम होती ती तिची दुरुस्त होते. आणि मग काही दिवस गेल्यानंतर त्याच जंगलामध्ये एक दिवस काय होतं बघा, हत्ती जंगलामध्ये चरायला जातो आणि जंगलामध्ये चरायला जात असताना तिथं थोडं काही पालापाचोळा पडलेला असते. हत्तीच्या लक्षातच येत नाही आणि तिथे एक मोठा खड्डा असतो आणि त्या खड्ड्यावर केर कचरा साचल्यामुळं हत्तीला ते दिसत नाही आणि जाता जाता हत्ती धपकन त्या खड्ड्यात पडतो. हत्ती एवढा ओरडतो, सगळ्यांना आवाज देतो, अरे धावा, मला मदत करा, मी पडलोय, पळा पळा, मला मदत करा, अरे कोणी आहे का, मला कोणी वाचवेल का, असं म्हणून हत्ती गयावया करतो. त्या जंगलामध्ये तिथं हत्ती पडलेल्या टायमाला तरी कुणीच नसतं. मग खारुताई ना हत्तीचा आवाज ऐकते, तीच खारुताई, आणि ती धावत पळत येते, अरे देवा, अरे बापरे, आणि तू हत्ती दादा कसा काय पडला मधी, आणि थांब, तू घाबरू नको, मी आहे. आणि मी काय करते, जंगलात जाते आणि सगळ्या प्राण्या पक्ष्यांना बोलावून आणते आणि तुला आम्ही बाहेर काढू, फक्त तू घाबरू नकोस, असं म्हणून ही छोट्या जीवाची खारुताई त्या मोठ्या जीवाला म्हणजे मोठ्या हत्तीला काय करते, धीर देते. त्याचा म्हणजे जो आत्मविश्वास खचलेला असतो त्याला ती सांगते की तू घाबरू नकोस आणि मी आहे ना. आणि ती जाते आणि जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना, सगळ्या पक्ष्यांना बोलावून ती आणते आणि म्हणते, अरे चला चला, पळा पळा, आपल्याला मदत करायला पाहिजे, आपला हत्ती दादा त्या खड्ड्यात पडलेला आहे, त्याला आपण बाहेर काढायला पाहिजे, अशी म्हणून ती सगळ्या प्राण्यांना तिथे घेऊन येते. आणि मग त्याच्यामध्ये ससा, कावळा,
मोर लांडोर सगळे प्राणी जंगलातले पळत पळत तिथे येतात आणि प्रत्येक आपापल्या परीनं कोण लाकूड आण, कोण काडी आण, कोण कचरा आण, कोणी माती आण, असं करून त्या खड्ड्यामध्ये माती टाकायला सुरुवात करतात, काडी कचरा टाकायला सुरुवात करतात, मोठमोठे लाकडं टाकायला सुरुवात करतात, जेणेकरून तो खड्डा हळूहळू भरत 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 वर येईल. आणि मग जेव्हा सगळे प्राणी मिळून तिथं त्याला बचाव करण्यासाठी, त्याचा जीव वाचवण्यासाठी मदत करतात, तेव्हा तो हळूहळू खड्डा भरत भरत वर येतो आणि मग हत्तीदादाला सुखरूप बाहेर काढलं जातं. मग तेव्हा हत्तीदादा इतका खजील होतो आणि म्हणतो, बिचारे मला माफ कर आणि माझं फार चुकले, मी तुला मदत केली नाही तर केली नाही, उलट तुझ्यावर मी खूप हसलो आणि नुसतं हसून बसलो नाही तर तुझ्यावर मी टीका सुद्धा केली, आणि तुझं एवढं कसं ग मन मोठं आणि तुझा जीव इतकुसा छोटा आणि तुझं मन किती मोठं, असं म्हणून जेव्हा खारुताईला विचारतो, खजील होतो आणि खारुताईची माफी मागतो, तेव्हा खारुताई म्हणते, हे बघ हत्तीदादा, आपला जीव केवढा आहे हे महत्वाचं नाही, माणसाचं मन मोठं असलं पाहिजे, माणसानं एकमेकाला मदत केली पाहिजे, आपण एकमेकांच्या जीवांची काळजी घेतली पाहिजे, असं जेव्हा खारुताई त्या हत्तीदादाला समजावून सांगते आणि हत्तीदादा पुन्हा एकदा त्याची माफी मागतो आणि सगळे प्राणी जंगलात निघून जातात. आवडली गोष्ट? ओके, थँक्यू.